Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to study unit number 4, that is Rural Industries and Finance. Outcome, that is course outcome of this unit is suggest the relevant cottage industries and agro-based industries for the rural areas. एखाद्या रुरल एरियासाठी कोणती कॉटेज इंडस्ट्री किंवा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आपण सजेस्ट करू शकतो किंवा विद्यार्थी करू शकतील या युनिटच्या अभ्यासानंतर. सो दॅट इज द कोर्स आउटकम ऑफ दिस युनिट. देन इंडस्ट्रियलायझेशन मीन्स डेव्हलपमेंट. इंडस्ट्रियलायझेशन याचा अर्थच काय, ज्या एरियामध्ये ती इंडस्ट्री येते त्या एरियाचा ॲटोमॅटिक डेव्हलपमेंट ही होतच असते. सिन्स इट प्रोव्हाइड्स जॉब ऑपॉर्च्युनिटीज, अपलिफ्टमेंट ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरियाज. तर रुरल एरियामध्ये जर इंडस्ट्री आली तर काय होईल, रुरल एरियामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. जॉब मिळाल्यामुळे अपलिफ्टमेंट ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, रुरल एरियातील लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. आणखीन ॲटोमॅटिक डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरिया होईल. तर द कॉटेज इंडस्ट्रीज कम्स अंडर मायक्रो अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. तर कॉटेज इंडस्ट्रीमध्ये मायक्रो आणखीन स्मॉल स्केल इंडस्ट्रीज येतात, म्हणजे छोटे छोटे घरगुती उद्योग जो घरातल्या घरात करता येतात ते अशा प्रकारचे कॉटेज इंडस्ट्रीमध्ये येतात की ज्याच्यासाठी जागा कमी लागेल, इन्व्हेस्टमेंट कमी लागेल. These industries needs unskilled and semi-skilled labor for its operation. हे कॉटेज इंडस्ट्री किंवा रुरल इंडस्ट्रीसाठी अनस्किल्ड लेबर लागतात, त्याचप्रमाणे सेमी स्किल्ड लेबर्स असतील तरी पण ही इंडस्ट्री चालू शकते. प्रॉडक्ट्स ऑफ कॉटेज इंडस्ट्री आर व्हेरी युजफुल फॉर सोसायटी. ह्या कॉटेज इंडस्ट्रीमध्ये तयार झालेले प्रॉडक्ट्स हे सोसायटीसाठी उपयोगी आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता की रुरल इंडस्ट्रीमध्ये आहे बघा, ॲग्रिकल्चर आहे किंवा घरामध्ये बनवले जाते छोटे छोटे पार्ट्स, मच्छीमारी असेल, शेतीमधून तयार होणारा समजा चहा किंवा आणखीन काय भाजीपाला, बरोबर. त्यानंतर गहू पिकवणं, व्हीट्स, स्पायसेस, राईस, तांदूळ पिकवणं, शुगर केन, टी, चहाचे मळे असतात, कॉटन, हे सगळे रुरल बेस्ड किंवा कॉटेज इंडस्ट्रीमध्ये येतात. रुरल इंडस्ट्रीमध्ये अजून काय काय येतं, दिस इंडस्ट्रीज आर ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग. कारण ब्रिक्स मॅन्युफॅक्चरिंग हा सुद्धा रुरल इंडस्ट्रीमध्ये येणारा आणखीन चांगला उद्योग आहे की ज्याच्यावरती बरेच लोक काम करतील, त्यांना रोजगार मिळेल. आणखीन रुरल एरियातील लोकांची घरं बांधण्याचा जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होतं की त्यांना लोकली अवेलेबल हे ब्रिक्स मिळाले तर त्याचा रेट नक्कीच कमी असेल. सो कॉन्क्रीट हॉलो ब्लॉक्स मॅन्युफॅक्चरिंग, कॉन्क्रीटचे हॉलो ब्लॉक्स मॅन्युफॅक्चरिंग हा सुद्धा कॉटेज इंडस्ट्री किंवा रुरल इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. आणखीन सिव्हिलशी रिलेटेड. त्यानंतर आर्टिफिशियल सँड प्रोडक्शन, कृत्रिम वाळू बनवण्याचे बरेच आहेत. क्रशर प्लांट्स की ज्याच्या आधारे आपण वाळू, जी नॅचरल वाळू आहे जी आजकाल अतिशय महाग आहे किंवा जे काढायला सुद्धा परमिशन नाही आहे, त्याला पर्याय म्हणून आर्टिफिशियल सँड ही तयार केली जाते. त्यानंतर डेअरी हा अतिशय चांगला उद्योग आहे जो ॲग्रो बेस्ड किंवा कॉटेज इंडस्ट्रीशी रिलेटेड. रुरल डेव्हलपमेंट, आजकाल कोल्हापूर जिल्ह्यामधील जो रुरल एरियाची जी डेव्हलपमेंट झालेली आहे हे डेअरी उद्योगामुळे जास्त प्रमाणात झालेलं आहे. कारण प्रत्येक घरामध्ये जनावरं पाळतात, जनावरचं दूध डेअरीला घालतात, अगदी 10 दिवसाला त्यांना बिल न चुकता हे मिळतं. त्यामुळे रुरल डेव्हलपमेंट आणखी रुरल एरियाची डेव्हलपमेंट ही डेअरी उद्योगामुळे जास्त प्रमाणात झाली. ॲनिमल हजबंड्री, नंतर पाळीव प्राणी पाळणं आणि ते विकणं हा सुद्धा चांगला उद्योग आहे. हॉर्टिकल्चर, भाजीपाला पिकवणं, तो मार्केटमध्ये आणणं. त्यानंतर फिशरी, मासेमारी. त्याशिवाय ॲग्रिकल्चर बेस्ड अजून काही ॲग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्रीज आहेत. तर ह्या सगळ्या इंडस्ट्रीज हा रुरल डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करतात. त्यानंतर आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणजे कायची डेफिनेशन पाहू. इट इज डिफाइंड ॲज
A small or micro industry which consists of labor force from the family units. तर कॉटेज इंडस्ट्री कशाला म्हणायचं? इट इज अ स्मॉल ऑर मायक्रो इंडस्ट्री, एक छोटी किंवा मायक्रो इंडस्ट्री असेल विच कन्सिस्ट ऑफ लेबर फोर्स फ्रॉम द फॅमिली युनिट्स. त्या कुटुंबातीलच लोक तो उद्योग घरात बसल्या करतील किंवा आजूबाजूला जिथं जागा असेल तिथं करतात, त्याला आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणतात. बरोबर. These people work unitedly for production small items at home only. हे सगळे लोक एकत्र काम करतात घरामध्येच हे प्रोडक्शन तयार करण्यासाठी. इट इज स्मॉल अँड फॅमिली ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री टू प्रोड्यूस ब्रिक्स, सिल्क, कॉन्क्रीट हॉलो ब्लॉक्स, आर्टिफिशियल sand. The raw materials used to produce different products in cottage industry are locally available in villages, farms and related etc. तर हे कॉटेज इंडस्ट्रीसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे हे काय असेल? लोकली अवेलेबल असेल त्याच खेड्यामध्ये किंवा तिथे जवळच्या त्या शेतीमध्ये, आणि त्याचा वापर करून हे प्रॉडक्ट तयार केलं जातं. यालाच आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणणार. The cottage industry is a small-scale, decentralized manufacturing business operated out at home and not in big factory premises. The cottage industry ही स्मॉल इंडस्ट्री असेल, बरोबर, ऑपरेटेड ॲट होम, घरामध्येच तिचं ऑपरेशन असेल, नॉट इन अ बिग फॅक्टरी प्रिमायसेस, मोठ्या फॅक्टरीच्या प्रिमायसेसमध्ये असं नाही. अमाऊंट ऑफ मनी रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कॉटेज इंडस्ट्री इज लेस. कॉटेज इंडस्ट्रीसाठी जी पैसे गुंतवणूक लागते ती कमी असते. नंबर ऑफ पीपल रिक्वायर्ड टू रन अ कॉटेज इंडस्ट्री इज लेस दॅन अ बिग फॅक्टरी. मोठ्या फॅक्टरीपेक्षा कमी लोक लागतात. नाऊ अ डेज हँडीक्राफ्ट्स, ड्राईड फ्रूट्स, ड्राईड फिशेस, डेकोरेटिव्ह होम फर्निशिंग्स आर ऑल्सो अ पार्ट ऑफ कॉटेज इंडस्ट्री. हे घरगुती तयार करणारे जे आहेत हँडीक्राफ्ट्स, ड्राईड फ्रूट्स, ड्राईड फिशेस, डेकोरेटिव्ह होम, हे सुद्धा कॉटेज इंडस्ट्रीमध्ये येतात. तर सिव्हिलशी रिलेटेड आपण विचार केला तर ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग, कॉन्क्रीट ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग अँड आर्टिफिशियल सँड प्रोडक्शन आर इंडस्ट्रीज विच आर रिलेटेड टू सिव्हिल इंजिनिअरिंग. दीज आर द कॉटेज इंडस्ट्रीज. कॉटेज इंडस्ट्रीमध्ये एक पार्ट आपण पाहू, ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग. ब्रिक्स आर व्हेरी कॉमन बिल्डिंग मटेरियल. हे बिल्डिंगसाठी वापरणारं एक कॉमन मटेरियल आहे. मटेरियल्स रिक्वायर फॉर ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग आर क्ले, फ्लाय ॲश, लाईम अँड कोल. तर माती, फ्लाय ॲश, लाईम आणखी कोळसा याचं हे मटेरियल वापरलं जातं. ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री नीड सेमी स्किल्ड लेबर टू प्रिपेअर molds of kneaded clay, silica and lime. The process involved of brick manufacturing are, ही ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण पाहतोय ही आपल्याला तुम्हाला यापूर्वी पण झालेली असेल, त्यामुळे मी फार डीप जात नाही. प्रिपरेशन ऑफ क्ले, मातीचं प्रिपरेशन करायचं. त्या प्रिपरेशनमध्ये काही स्टेजेस आहेत ते पण मग झालेले आहेत. त्यानंतर माती तयार झाल्यानंतर मोल्डिंग करायचं, ब्रिक्स मोल्डमध्ये टाकू. त्यानंतर ब्रिक मोल्ड केल्यानंतर ड्राईंग करणार. त्या ब्रिक्स आपण उन्हामध्ये वाळवणार. इथं जसं हे ड्राईंगला ब्रिक्स ठेवले. देन बर्निंग, त्यानंतर भट्टीमध्ये घालून हे बर्निंग केलं जातं ब्रिक्सचं. त्यानंतर सॉर्टिंग केलं जातं. हे ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगचे साईट सिलेक्शन फॉर ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग. फर्स्ट, द ग्राउंड शुड बी प्लेन सरफेस. तर ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी ज्या एरियामध्ये आपण ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग करणार तर तो एरिया प्लेन असायला पाहिजे. नेक्स्ट, द साईट ऑफ ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग शुड बी कनेक्टेड विथ रोड फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल्स. जी साईट आपण सिलेक्ट करणार ती रोडला कनेक्ट पाहिजे की मटेरियल्स ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला इझी होईल. यासाठी साईट शुड बी कनेक्टेड टू द रोड्स. थर्ड, गुड ब्रिक अर्थ शुड बी अवेलेबल नियर द ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री.
तर ज्या आपण ब्रिक्स तयार करतो त्यासाठी लागणारी जी माती आहे ती जवळच उपलब्ध असायला पाहिजे की जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल. चौथा आहे द साईट शुड बी फॉर बेसिक फॅसिलिटीज ऑफ ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटरी ब्लॉक्स टू लेबर्स वर्किंग इन दिस इंडस्ट्री. तर साईटवरती हे पाण्याची उपलब्धता असायला पाहिजे, पिण्यासाठी असेल. आणखीन ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा पाणी लागतं, ते पाण्याची उपलब्ध असायला पाहिजे. त्याशिवाय सॅनिटरी ब्लॉक्स फॉर लेबर्स हे साईटवरती आपण तयार केले पाहिजे. दे नेक्स्ट लेबर शुड बी इझिली अवेलेबल नियर साईट. ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारे लेबर हे साईटच्या जवळ आसपासच्या गावातून उपलब्ध होतील अशी साईट आपण सिलेक्ट करायची. नेक्स्ट ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट शुड बी नियर टू द सिटी एरिया वेअर द ब्रिक्स कॅन बी सोल्ड अँड सप्लाइड टू बिल्डिंग साईट्स. तर ब्रिक मॅन्युफॅक्चरिंगची साईट ही सिटीच्या जवळ असेल तर आपल्याला आपल्या ब्रिक्स ह्या सेल होतील लवकर, बरोबर. तर अशा प्रकारे हे 6 पॉईंट्स आपण कन्सिडर केले पाहिजेत ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट इंडस्ट्री इट इज concrete hollow block manufacturing. The concrete hollow blocks are another option which can easily replace bricks for construction of building. तर ब्रिक्सच्या ऐवजी हा कॉन्क्रीट ब्लॉक्स हॉलो ब्लॉक्स मॅन्युफॅक्चरिंग हा दुसरा एक बिझनेस आहे की जो रिप्लेस होईल बर्न्ड ब्रिकसाठी. Concrete blocks are manufactured using cement, sand, coarse aggregate and water along with admixtures if required. जर admixtureची गरज असेल तर admixtures घालून सिमेंट, सॅन्ड, कोर्स ॲग्रिगेट आणखी पाणी वापरून आपण ब्रिक हॉलो ब्लॉक्स तयार करणार. The cement blocks are kept hollow to reduce the self weight of building and to decrease the डेड लोड ऑन इट. तर हे हॉलो का ठेवले असतात सेल्फ वेट बिल्डिंगचं कमी करण्यासाठी. नंतर दीज ब्लॉक्स हॅव गुड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. जरी हॉलो असतील तरी त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही दीज ब्लॉक्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड इन डिझायर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. जी कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथलाच हे मॅन्युफॅक्चर केले जातात. तर मटेरियल्स रिक्वायर्ड साठी काय काय मटेरियल लागणार, सिमेंट, फ्लाय ॲश, सँड, कोर्स ॲग्रिगेट, वॉटर, देन ॲडमिक्चर्स अँड ब्लास्ट फर्नेस स्लॅग. दीज आर द मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग कॉन्क्रीट. In process of manufacturing hollow concrete blocks, the concrete block manufacturing process, first preparation of mixture of ingredients in proper proportion. जे मिक्सचर प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये तयार करायचं. नेक्स्ट मोल्डिंग, हँड मोल्डिंग और मशीन मोल्डिंग. मोल्डमध्ये ते मिक्सचर टाकून आपण मोल्डिंग करणार. नेक्स्ट ड्राईंग, एअर ड्राईंग. हे ड्राईंग म्हणजे ह्या ब्लॉक्स आपण वाळवणार. त्यानंतर क्युरिंग अंडर वॉटर, त्यानंतर क्युरिंगसाठी वॉटर टँकमध्ये आपण ठेवणार. क्युरिंग झाल्याच्या नंतर ड्राईंग. सो दीज आर द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हॉलो कॉन्क्रीट. देन साईट सिलेक्शन फॉर सिमेंट हॉलो ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग. हे ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला युनिट टाकायचं असेल तर साईट कोणत्या पद्धतीने सिलेक्ट केली जायचे ते पाहणार. फर्स्ट इट शुड बी नियर टू द प्लेस ऑफ यूज सो ॲज टू सेव्ह द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आपली साईट ही ज्या ठिकाणी हे हॉलो कॉन्क्रीट ब्लॉकच्या एरियामध्ये वापरतात त्याच्यात जवळपास असेल तर आपले ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल. नेक्स्ट इट शुड हॅव सफिशियंट स्पेस फॉर स्टोरेज ऑफ रॉ मटेरियल्स. साईटवरती रॉ मटेरियल स्टोरेज करण्यासाठी आपल्याकडे सफिशियंट स्पेस असेल अशी साईट आपण सिलेक्ट करायची, कारण आपण डेपो तयार करणार वाळूचे, बरोबर, ॲग्रिगेट्स सगळ्याचे. नेक्स्ट इट शुड हॅव शेडेड स्पेस फॉर स्टोरेज ऑफ सिमेंट टू प्रोटेक्ट इट फ्रॉम इफेक्ट ऑफ मॉइश्चर. एक शेड पाहिजे सिमेंट ठेवण्यासाठी
Next, it should have sufficient quantity of water to prepare mix and for water curing of blocks for 28 days. So sufficient वॉटर क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे, पाण्याची उपलब्धता जास्त असेल, कारण ब्लॉक्स तयार करण्यासाठी आपल्याला पाणी लागेल, त्याचप्रमाणे क्युरिंगसाठी सुद्धा पाणी लागेल. नेक्स्ट स्टेप दॅट इज इट शुड हॅव सफिशियंट स्पेस फॉर स्टोरेज ऑफ ब्लॉक्स. कॉन्क्रीट ब्लॉक स्टोरेज करण्यासाठी आपल्याला सफिशियंट स्पेस पाहिजे. आणखी 6 इट शुड हॅव टेस्टिंग लॅबोरेटरी ॲट साईट वेअर द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट हॉलो ब्लॉक्स कॅन बी डिटरमाइंड. ही स्ट्रेंथ चेक करण्यासाठी आपल्याला साईटवरती टेस्टिंग लॅबोरेटरी असायला पाहिजे. सो दीज आर द सम पॉईंट्स शुड बी कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग द साईट फॉर सिमेंट हॉलो ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग. Artificial sand manufacturing. First, due to shortage of river sand required for construction projects, it has become necessary to produce artificial sand. तर नॅचरल सँड ही शॉर्टेज आहे, आणखीन आर्टिफिशियल सँडची आज जास्तच गरज आहे. नेक्स्ट, आर्टिफिशियल सँड इज मॅन्युफॅक्चर फ्रॉम रॉक, boulder, rubble and gravels. Stones of different sizes are broken into smaller size and then it is crushed in primary, secondary and tertiary crushers to produce sand. Next, artificial sand is a replacement of river sand and can be termed as a eco-friendly material. Artificial sand हे eco-friendly material आहे. चौथ्या, आर्टिफिशियल सँड इज यूज्ड इन प्रिपेरिंग मोर्टार अँड कॉन्क्रीट. कॉन्क्रीट आणि मोर्टारसाठी आर्टिफिशियल सँड वापरली जाते. इट इज ऑल्सो यूज फॉर वॉटरप्रूफिंग मटेरियल्स. वॉटरप्रूफिंग मटेरियलमध्ये सुद्धा हा आर्टिफिशियल सँडची वापर केला जातो. तर मटेरियल्स रिक्वायर फॉर प्रोड्युसिंग आर्टिफिशियल सँड, कुठलं मटेरियल लागतं? स्टोन, रुबल, बोल्डर्स अँड ग्रॅव्हल. दीज आर द मटेरियल्स रिक्वायर फॉर manufacturing artificial sand. In site selection for artificial sand manufacturing unit, first, it should not produce dust and should not harm to environment. तर ह्या प्लांटपासून डस्ट तयार होता कामा नये आणि इन्व्हायरमेंटला त्याचा काही परिणाम होणार नाही अशी साईट आपण सिलेक्ट करायची. Next, its manufacturing unit should be installed in non-residential zone. ज्या एरियामध्ये रेसिडेन्शियल झोन नाही अशा एरियाच्या मध्ये आपण हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट फिक्स करायचं. थर्ड, इट शुड बी इन द एरिया वेअर रॉ मटेरियल्स इज अवेलेबल नॅचरली. जे रॉ मटेरियल आहे ते नॅचरल अवेलेबल अशा ठिकाणी आपण हे युनिट बसवणार. इट शुड वेल कनेक्टेड बाय रोड टू सप्लाय सँड to the site for construction of building, road, dam, bridges. तर ह्या ज्या साईट्सला आपण सप्लाय करू शकणार आर्टिफिशियल सँड, त्यासाठी आपल्याला रोड पाहिजे आपल्या साईटपर्यंत. इट शुड हॅव सफिशियंट स्पेस फॉर मुवमेंट ऑफ ट्रक्स अँड वेईंग ऑफ ट्रक्स अँड पार्किंग ऑफ ट्रक्स. सफिशियंट स्पेस पाहिजे साईटवरती, ती ट्रकची मुवमेंट व्हायला पाहिजे, ट्रकचं वजन करता येईल, पार्किंग करता येईल अशासाठी. नेक्स्ट, इट शुड हॅव सफिशियंट स्पेस फॉर इन्स्टॉलेशन ऑफ क्रसिंग प्लांट. हे क्रसिंग प्लांट इन्स्टॉलेशन करण्यासाठी जागा पाहिजे. देन इट शुड हॅव अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी टू ऑपरेट क्रशर्स. तर त्या एरियामध्ये क्रशर प्लांट चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता 24 तास पाहिजे. अशा प्रकारे हे साईट सिलेक्शन आपण. तर नेक्स्ट industry, that is stone crushing plant. The stone crushing is a big industry in rural areas since stones of different sizes are used in construction. तर वेगवेगळ्या सायझेसचे स्टोन कन्स्ट्रक्शनमध्ये वापरले जातात. त्याचं क्रशिंग करण्याचा हा मोठा बिझनेस आहे. वन, स्टोन्स ऑफ डिफरंट सायझेस आर क्रस्ड इन स्टोन क्रशिंग प्लांट. या स्टोन क्रशिंग प्लांटमध्ये हे क्रस्ड केले जातात स्टोन्स. नेक्स्ट आहे the procedure of the production of aggregates includes drilling. तर ॲग्रिगेट्स आपल्याला तयार करायचं असेल खडी,
तर पहिल्यांदा ड्रिलिंग करावं लागेल. जी दगडाची खाण असते, खण, त्यामध्ये ड्रिलिंग करायचं. त्यानंतर ब्लास्टिंग, नंतर लोडिंग. ब्लास्टिंग केलेले दगड हे लोड करायचे डंपरमध्ये. ते ट्रान्सपोर्टेशन करायचं, त्याचं ट्रान्सपोर्ट करायचं. त्यानंतर क्रशिंग स्टोअर प्लांटमध्ये घालून त्याचे क्रशिंग करायचं. त्या क्रशिंग केल्यानंतर स्क्रीनिंग होईल, वेगवेगळ्या साईजमध्ये त्याचं स्क्रीनिंग ॲग्रिगेट्सचं. हँडलिंग, त्यानंतर हँडलिंग अँड स्टोरिंग द ॲग्रिगेट्स, त्यानंतर हे स्टोअर करायचं. द इम्पॉर्टंट ॲग्रिगेट प्रोड्युसिंग इक्विपमेंट्स आर डिस्क्राईब्ड इन दिस चॅप्टर. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे इक्विपमेंट्स आहेत स्टोन क्रशिंगचे, ते आपण पुढं स्टडी. स्टोन क्रशिंग प्लांटमधला महत्त्वाचा भाग दॅट इज क्रशर्स. द ॲग्रिगेट्स प्रिपरेशन इज द फर्स्ट स्टेज ऑफ concrete production, and for the recovery of material is done from quarry or from riverbed, and then to reduce their size crushers are required. क्वारीमधून स्टोन काढल्यानंतर त्याच्या वेगळ्या साईजमध्ये आपल्याला त्याचे ॲग्रिगेट्स बनवायचे असतात. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, क्रशर्स हे पाहिजे. फर्स्ट त्यामध्ये द फंक्शन ऑफ क्रशर इज टू रिड्यूस द लार्जर रॉक साईज टू स्मॉलर वन. जे मोठे असतात रॉकची साईज, ती स्मॉलर लहान बनवायची या क्रशरच्यामुळे. ॲज वेल ॲज टू प्रिपेअर द ॲग्रिगेट्स ऑफ युनिफॉर्म साईज. एका साईजचे आपल्याला ॲग्रिगेट्स पाहिजे असतील तर ते पण बनवायचं काम क्रशर करतात. दिस क्रशिंग ऑपरेशन इज डन मेनली बाय युजिंग प्रेशर अँड इम्पॅक्ट. हे दगड फोडण्यासाठी आपल्याला इम्पॅक्टचा वापर केला जातो, म्हणजे प्रेशर दिलं जातं. Next, as the stone passes through the crusher, its sizes reduces, and this can be expressed as a ratio of reduction. तर हे क्रशरमध्ये ही साईजची रिड्यूस केली जाते. बरोबर. त्यानंतर डेफिनेशन, इट इज द रेशो ऑफ द डिस्टन्स बिटवीन द फिक्स्ड अँड मुव्हिंग फेसेस टू द टॉप to the distance at the bottom of crusher. Then classification of crusher. The primary classification मध्ये काय ना, jaw crusher, त्यानंतर gyratory crusher, then hammer crusher. त्यामध्ये हॅमर असतो, त्यामध्ये jaw असतात. then secondary classification cone crusher, रोल क्रशर, हॅमर मिल, गायट्री क्रशर विथ कर्वड कॉन्केव्स. थर्ड आहे टेरिटरी क्रशर, रोल क्रशर, रॉड मिल अँड बॉल मिल. हे क्रशरचे वेगवेगळे टाईप आहेत. तर ज्या क्रशरमध्ये थोडं क्रश केलं तर मोठी साईज निघेल, तेच इथं तुमची रोल क्रशर, हॅमर क्रशरमध्ये त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे खडीमध्ये जसं ॲग्रिगेट्स आपण बनवतो तसं, त्यासाठी. हे ज्याच्यासाठी आपण वापरणार त्याच्यावरतून त्याचे क्रशरचे हे. Then jaw crusher. In this crusher, stone is allowed to pass into space between two jaws. तो स्टोन हा दोन जॉच्या, हा स्टोन इकडून येईल, हे दोन जॉ आहेत. हा आहे फिक्स्ड जॉ, आणि इकडचा आहे हा मुव्हेबल जॉ. बरोबर. हा फिक्स असतो आणि हा मुव्हेबल असतो, हा मूव्ह होईल. One of the jaw is stationary while the other one is movable. Faces of these jaws may be flat or convex. या जॉचे फेस हे प्लेन असतील किंवा कॉन्वेक्स असतील. The movable jaw is sufficient to exert a high pressure on the hardest rock. या रॉकवरती इकडून हाय प्रेशर या movable jawने दिलं जातं. The jaw plates are prepared of manganese steel. These plates are removable as well as replaceable. हे manganese steel पासून हे jaws बनवलेले असतात. तर पिक्चरमध्ये तुम्ही हे पाहू शकता. नेक्स्ट टाइप, that is gyratory crusher. The main working components are crushing head, mantle, steel shaft, driving gears, eccentric sleeves. तर हा मेंटल
हा डायमीटर इथं आहे बरोबर. इथं हा कॉन्क्यू स्पेस आहे, हा मेंटल आहे इकडचा, हा मेन शाफ्टमध्ये आहे. तर फीड ओपनिंग 60 इंच, इथून हे तुमचे दगड आत टाकले जातात. द गायट्री क्रशर कन्सिस्ट ऑफ अ हेवी कास्ट फ्रेम. In this upper part of the frame there is a cone shaped crushing chamber lined with hard steel known as concaves. हा हार्ड सरफेस असतो आणि इथून आत स्टोन टाकले जातात, हे क्रश करून बाहेर पडले जातात. नेक्स्ट दॅट इज हॅमर मिल. द मेन वर्किंग कंपोनंट्स त्याच्यामध्ये हॅमर, ग्रेट, हॉपर ट्यूट, ब्रेकर प्लेट अँड रोटर. तर हे याचे मेन कंपोनंट्स आहेत. तर स्केचमध्ये तुम्ही पाहू शकता. इन द फ्रेम ऑफ द हॅमर मिल रोटर हॅमर्स आर अटॅच. त्याच्यामध्ये हे रोटर हॅमर्स असतात. रोटर हॅमर्स कुठं ते, हां हे तुमचे हॅमर्स आहेत. इन द लोअर पार्ट ग्रेट इज प्रोव्हाइडेड. याच्या खाली इथं ग्रेट असते. तर हे 5 नंबर तुमचा ग्रेट, हे हा ग्रेट आहे. व्हेरी नियर टू द फीडिंग हॉपर च्यूट. हा इथं फीडिंग हॉपर आहे. ॲज द स्टोन पीस इज फीडेड टू द मिल कंटिन्युअस ब्लोज टू द हॅमर डज ॲट व्हेरी हाय स्पीड. ज्यावेळी दगड येतात याच्यामध्ये, तर हा हॅमर हे कंटिन्युअस हाय स्पीडने फिरत राहतात आणि दगड काय होतात, क्रश्ड होतात. The hammer strikes the particles, breaking them and afterwards driving them against the breaker plate. Breaker plate further reduces the size of the particles. तर हे तुम्ही याच्या स्केचमध्ये पाहू शकता. These crushed stone particles are screened with the use of grate bar at lower part. तर lower partला स्क्रीन असतो. At the grate is fixed in between the breaker plate end and the further end. So the crushed said stone automatically graded into different sizes. वेगवेगळ्या साईजमध्ये त्याचं ग्रेडेशन केलं जातं. ओव्हरसाइज पार्टिकल्स आर रिसायकल्ड इन द हॅमर मिल. जे ओव्हरसाइज पार्टिकल असतात, फुटलेले नसतात, ते रिसायकल करून परत मिलमध्ये. नेक्स्ट टाईप that is roll crusher. This type of crusher is mainly used for additional reduction in size of stone. तर अगोदरच्या याच्यामध्ये स्टोन क्रश केला असतो, त्याची अजून साईज आपल्याला रिड्यूस करायची असेल तर हा रोल क्रशर वापरला जातो. आफ्टर द स्टोन इज ऑलरेडी सब्जेक्टेड टू 1 or more स्टेजेस ऑफ क्रशिंग. हे अगोदर त्याचं क्रशिंग केलेलं आहे की अजून आपल्याला लहान साईज पाहिजे असेल तर हे रोल मिल क्रशरचा वापर करायचा. इट कन्सिस्ट ऑफ अ हेवी कास्ट आयर्न केसिंग्स. हे 2 केसिंग असतात. इन केसिंग टूथ आर फ्लुटेड स्टील सिलेंडर और रोल्स आर माउंटेड. Toothed steel cylinders are mounted shaft. Maximum size of stones to be crushed is directly proportional to the diameter of roll. हे असे 2 रोल्स असतात. हा एक याच्यामध्ये आपण स्टोन्स टाकले की ते मॅक्झिमम साईजला क्रश केले जातात. देन लेआउट ऑफ स्टोन क्रशर प्लांट. स्टोन क्रशर प्लांटचा हा लेआउट आहे. नंतर इथं डंपरमधून आपण स्टोन्स टाकणार. व्हायब्रेटिंग फीडर असतो. त्यानंतर हे जॉ क्रशरमध्ये येतील. जॉ क्रशरमध्ये त्याचं क्रशिंग झाल्यानंतर हे परत इम्पॅक्ट क्रशरमध्ये येतील. स्टोन्स इम्पॅक्ट क्रशरमध्ये क्रश झाल्यानंतर बेल्ट कन्व्हेयरच्या साहाय्यानं हे परत व्हायब्रेटिंग स्क्रीनमध्ये येतात दोन्ही साईडनं. आणि व्हायब्रेटिंग स्क्रीनमधून हे वेगवेगळ्या साईजमध्ये इथं असे स्टोअर केले जातात. सो this is the layout of stone. Then infrastructure required for cottage industry. ह्या कॉटेज इंडस्ट्रीसाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. Infrastructure means the development of structure required for the
इंडस्ट्रीसाठी लागणारं स्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लूड्स द फॉलोइंग स्ट्रक्चर्स. कुठले कुठले स्ट्रक्चर लागतात? रोड्स इंटरनल अँड कनेक्टेड टू द स्ट्रेट रोड्स. इंटरनल रोड्स पाहिजे, आणखी स्ट्रेट रोडला आपल्याला कनेक्टेड पाहिजे. सेकंड, गटर्स फॉर डिस्पोजल ऑफ स्लूज वॉटर. जे वेस्ट वॉटर आहे ते डिस्पोज करण्यासाठी गटर्स पाहिजे. तर स्टॉर्म वॉटर ड्रेन्स डिस्पोज रेन वॉटर. पावसाळ्यातील पाणी डिस्पोज होण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेन्स पाहिजेत. दुसरं, स्टोरेज ऑफ रॉ मटेरियल स्ट्रक्चर अँड बीम्स. रॉ मटेरियल स्टोअर करण्यासाठी जागा पाहिजे. वेइंग मशीन फॉर ट्रक्सचं वजन करण्यासाठी आपल्याला वेइंग मशीन पाहिजे. 6, लोडिंग अँड अनलोडिंग स्ट्रक्चर. तर लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी जागा पाहिजे. तर 7, स्पेस अँड स्ट्रक्चर फॉर स्टोरेज ऑफ फिनिश्ड प्रॉडक्ट. जे फिनिश्ड प्रॉडक्ट आहेत ते स्टोरेज करण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे, जागा पाहिजे. 8, ट्रान्सफॉर्मर अँड इलेक्ट्रिकल युनिट रिक्वायर्ड. तर ट्रान्सफॉर्मर पाहिजे, त्याशिवाय इलेक्ट्रिकल युनिट पाहिजे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंटिन्युअस पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर कॉटेज. इन्फ्रास्ट्रक्चरमधील अजून काही पार्ट्स. नेक्स्ट, दॅट इज वॉटर टँक्स अँड पाईप सिस्टीम टू सप्लाय वॉटर इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये वॉटर सप्लाय करण्यासाठी वॉटर टँक आणखी पाईप सिस्टीम पाहिजे. नेक्स्ट, वेस्ट मॅनेजमेंट स्ट्रक्चर. जे रॉ मटेरियल तयार होणार किंवा वेस्ट मटेरियल आहे त्याचं मॅनेजमेंटसाठी आपल्याकडं टीम पाहिजे किंवा त्याचे नियोजन पाहिजे. नेक्स्ट, कंपाऊंड वॉल फॉर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ इंडस्ट्री पीपल अँड अदर मशीन्स. तर कंपाऊंड वॉल सेफ्टी अँड सिक्युरिटीसाठी पाहिजे. सो दीज आर द इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट फॉर क्वार्टर. एरिया रिक्वायरमेंट for cottage industry. First, the area required for storage of raw material should be available on plant site. Next, area of land is required to install machinery required as per the size of machine. तो machine installation साठी जागा पाहिजे. नेक्स्ट, एरिया रिक्वायर्ड टू स्टोअर फायनल प्रॉडक्ट्स सच ॲज ब्रिक सँड. जे आपलं फायनल प्रॉडक्ट तयार होणार ते स्टोअर करण्यासाठी जागा पाहिजे. एरिया रिक्वायर्ड टू स्टोअर वेस्ट प्रॉडक्ट्स ऑफ द कॉटेज इंडस्ट्री. ह्या इंडस्ट्रीपासून जे वेस्ट तयार होणार ते स्टोअरसाठी पण जागा पाहिजे. नेक्स्ट, एरिया रिक्वायर्ड टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग टू मॅनेज द वर्किंग ऑफ दिस प्लांट. हा प्लांट वर्किंगचं मॅनेजमेंट करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आपल्याला बांधावी लागेल, त्यासाठी जागा पाहिजे. नेक्स्ट, एरिया रिक्वायर्ड फॉर प्लांटिंग ट्रीज. इंडस्ट्रीच्या एरियामध्ये आपण प्लांटेशन करणार त्यासाठी जागा पाहिजे. नेक्स्ट, एरिया रिक्वायर्ड फॉर लेबर हट्स इन इंडस्ट्री. तर ज्या इंडस्ट्रीसाठी असणाऱ्या लेबरसाठी झोपड्या बांधल्या जातील त्यासाठी पण. थँक्यू.